नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आज 21 जून तारीख आहे आणि आणखीन 10 दिवस आपल्याला प्रतीक्षा करायची आहे ती कुठल्या गोष्टीची. तर पवित्र पोर्टल, आणि पवित्र पोर्टलवर आतापर्यंत पवित्र पोर्टल चालू आहे, पण ते कुणासाठी चालू आहे? तर फक्त ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत, त्या माध्यमिक शाळा आहेत, त्या हायस्कूल आहेत, 9वी ते 10वी, इतर 8वी ते 6वी, 6वी ते 8वी व 1ली ते 5वी माध्यमिक व प्राथमिक लेवलच्या शाळा आहेत, त्या शाळांसाठी हे पवित्र पोर्टल चालू आहे. ते कशासाठी चालू आहे? तर त्याच्यामध्ये जाहिराती टाकायला चालू आहेत, म्हणजे आपापल्या शाळेमध्ये किती रिक्त पद आहेत, ती रिक्त पदं टाकायला चालू आहेत. आता हे पवित्र पोर्टल कधी चालू होणार? आता ही तारीख वाढलेली आहे आणि तारीख किती दिवसापर्यंत आणि आणखीन तारीख वाढणार का? याच्या संदर्भात पूर्णपणे अपडेट बघायचे असेल तर आज आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात व स्पर्धा परीक्षे संदर्भात व शिक्षक भरती संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलवर वारंवार माहिती येत असते आणि आज तशाच प्रकारे आपण शिक्षक भरतीचा जो टप्पा आहे तो कशा प्रकारे पूर्ण होणार आहे आणि पूर्णपणे या टप्प्याचे साक्षीदार आपण होणार आहोत. कशा प्रकारे मी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे कशा प्रकारे जाहिराती बघायचे आहेत, कशा प्रकारे पोर्टल चालू होणार आहे, ही संपूर्ण तुम्हाला माहिती देत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, तर आज आपलं यूट्यूब चॅनल असं नवीन असेल तर आज आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे तर ही शिक्षक भरती, आणि ही शिक्षक भरती आपल्या सर्वांच्या गळ्यातील टाईट बनलेली आहे आणि गेली 2011 पासून जी शिक्षक भरती बंद होती आणि वारंवार आता टीईटीची परीक्षा सातत्याने घेतली जात आहेत आणि टीईटी कशासाठी लागत नाही तरी देखील तुम्हाला सांगणार आहे. कुठल्या वर्गासाठी टीईटी लागत नाही तर मित्रांनो, 9वी ते 10वी या वर्गासाठी टीईटी परीक्षा तुम्हाला लागत नाही. जर तुम्ही पवित्र पोर्टलवर असाल तर तुम्हाला ही टीईटी परीक्षा द्यायची गरज नाही. जर तुम्ही 9वी-10वीसाठी अप्लाय करणार असाल, फक्त 9वी-10वीसाठी जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर तुम्हाला टीईटीची परीक्षेची गरज नाही. पण 1ली ते 8वीपर्यंत ही टी कंपल्सरी आहे मित्रांनो. ही टी जी आहे ते 1ली ते 8वीपर्यंत कंपल्सरी असणार आहे आणि ह्या टी परीक्षेमध्ये आपल्याला जर पात्र व्हायचं असेल तर कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे देखील तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल माहिती देत राहणार आहे. आता बघायचं की आपल्याला आता 30 जून, ही 15 जून पहिल्यांदा तारीख वाढवली होती. आपल्याला माहिती आहे की 1 जूनपर्यंत तारीख दिली होती. पहिल्यांदा 1 जून तारीख दिली होती, म्हणजे तारीख 3 टप्प्यामध्ये वाढलेली आहे. आता ही पहिला टप्पा काय होता की 1 जूनपर्यंत आपल्याला जाहिराती बघायला मिळणार होता आणि त्यानंतर 1 जून नंतर आपल्याला कळणार होतं की कशा प्रकारे शिक्षक भरती होणार आहे, कशा प्रकारे आपण जागा निवडू शकतो, कुठल्या कुठल्या शाळा आपल्याला प्राधान्य देऊ शकतो, किती विद्यार्थ्याच्या खाली किती जागा येऊ शकतात हे आपल्याला कळणार होतं. पण आता 15 तारीख वाढवली होती, त्यानंतर 15 तारीख जी अंतिम तारीख ठरली होती. आता 15 तारखेनंतर काय झालं की 14 तारखेला रात्री 12 वाजता की एक अपडेट आलं आणि त्याच्यामध्ये दिलं की 30 जूनपर्यंत ही तारीख जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. आता 30 जूनच्या नंतर ही तारीख वाढणार का? तर मित्रांनो, ही तारीख अजिबात वाढणार नाही. जर तारीख वाढली तर जे विद्यार्थी संघटना आहेत त्या आंदोलन करण्याच्या मार्गावर आहेत. विद्यार्थी संघटना जे आहेत ते आंदोलन करण्यासाठी तयार आहेत, कारण की ही तारीख पे तारीख जर कोर्टाची आपण एखादा निकाल बघितला तर एखाद दिवस कसं होतं की आता जर आपण कालच बघितलं की ओमराजे आणि पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात जो राणा जगदीशसिंह पाटील यांच्या विरोधात जो खानदानी वाद आहे आणि तो वाद काल मिटवण्यासाठी 20 वर्ष त्यांना त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला आणि 20 वर्षामध्ये त्यांना हाती काय लागलं तर खासदार ओमराजे निंबाळकर आहेत, त्यांचा जे वडील आहेत पवनराजे निंबाळकर यांच्या आरोपींना, म्हणजे ज्यांनी यांना मारेकरू त्यांना निर्दोष मुक्तता दिली आहे. आता ही निर्दोष मुक्तता कशामुळे दिलेली आहे? जर तिथला जो साक्षीदार होता, माफीचा साक्षीदार म्हणजे ज्या व्यक्तीने त्यांचा खून केला होता आणि तिथं जो साक्षीदार होता त्यांनी वारंवार आपली साक्ष बदलल्यामुळे त्याच्यातील आरोपी, जे 8 आरोपी होती, त्यांना सर्वांना निर्दोष मुक्तता दिली आहे. आता हा कोर्टाचा निकाल जो आहे तो हा निकाल घेण्यासाठी कमीत कमी 20 वर्ष देखील झालेले आहेत. आणि आता ओमराजे निंबाळकर हे आता गप बसणार नाहीत, कारण की त्यांनी आता हायकोर्टामध्ये याची एक अपील दाखल केलेली आहे आणि ह्या निकालाच्या विरोधामध्ये आणखीन ह्याच्या पुढे केस वाढणार आहे आणि धाराशिव जिल्ह्याचे पूर्णपणे राजकारण ढवळून जाणार. अशाच प्रकारे आपण बघितले कोर्टात कुठलीही बाब असू द्या, आता देवतावरचा विश्वास बऱ्याच लोकांचा उडत चाललेला आहे, कारण की आता समोर दिसतंय मारले कुणी, पण आरोपी देखील समोर आहेत, पण कोर्ट त्यांना निर्दोष मुक्तता करते. म्हणजे मग बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, ह्या गोळ्या का आबाळात न पडल्या का? तर अशा प्रकारे मुद्दा निर्माण होऊ शकतो. तशाच प्रकारे आपण बघितलं की टीईटी परीक्षा असू द्या, टेट परीक्षा असू द्या, शिक्षक भरती असू द्या. आता शिक्षक भरतीचा कसा विषय आहे की 30 जूनपर्यंत तारीख वाढलेली आहे. जर आता तारीख वाढली तर विद्यार्थी संघटना आंदोलन करण्याच्या मार्गावर आहेत आणि जेणेकरून जर तुम्ही आंदोलन केलं तर तुम्हाला न्याय मिळणार आहे, कारण की ह्या जगामध्ये, ह्या युगामध्ये, कलियुगामध्ये आंदोलनाशिवाय पर्याय नाही. कुठल्याही गोष्टीला मिळवायची असेल तर ती गोडीनं आणि कधीच कोणाला हासिल होत नाही, त्यासाठी आंदोलनच करावं लागतं. आणि जर समजा ही तारीख वाढली तर एक विद्यार्थी संघटनांनी एकवटलं पाहिजे आणि जेणेकरून शिक्षक भरती टप्पा आहे तो वारंवार पुढे चाललेला आहे. आता जे भाजप सरकार आहे, मान्य आहे की ती सरकार नोकरीला प्राधान्य देत आहे, पण ह्याच्यामध्ये देखील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे त्रास देऊन ह्याच्यामध्ये अंतिम टप्पा निवडला जातो हे देखील आपल्याला सामोरं बघत आलेलं आहोत. आता बघायचं की 30 जून नंतर ही तारीख अजिबात वाढणार नाही मित्रांनो, लक्षात घ्या. जर वाढली तर विद्यार्थी संघटना आंदोलनाच्या तयारीत आहे हे देखील लक्षात घ्या. आता
पवित्र पोर्टलमध्ये जाहिराती आल्यानंतर 30 जूनला नक्की काय होणार, तर 30 जूनच्या शेवटच्या रात्रीच्या 12पर्यंत हे पवित्र पोर्टल बंदच असणार. जेव्हा तुमची 1 जुलै तारीख उघडणार, तेव्हा 1 जुलैला काय होणार, तर तुम्हाला प्रत्येकच्या आपापलं ID नुसार आपलं पासवर्ड आणि लॉग इन करायचं आहे. आणि जेणेकरून तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमच्या नावाच्या खाली किती शाळा आलेल्या आहेत तुम्हाला कळेल. मग तुम्ही तिथली शाळा निवडू शकता. म्हणजे शाळांची यादी येईल, कुठल्या कुठल्या अल्पसंख्याक शाळा आहेत, कुठल्या कुठल्या जिल्हा परिषद, प्राथमिक, माध्यमिक लेवलचे तुमच्या ज्या पात्रतेनुसार तुम्ही शाळा निवडू शकता. तुमच्या तुमच्या विषयानुसार तुम्ही शाळा निवडू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम कशाप्रकारे द्यायचा आहे हे देखील तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर माहिती येत राहणार. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या YouTube चॅनल नसाल तर आज आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून टाका.